नमस्कार मुलांनो, तुम्ही सर्व कसे आहात? मला आशा आहे की तुम्हाला हवामान, हवामान आणि अनुकूलन भाग पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या धड्यातील व्हिडिओ आवडले असतील. आता या व्हिडिओद्वारे आपण एक नवीन जगात प्रवेश करत आहोत. जिवंत जग, प्राण्यांचे अनुकूलन. शिकण्याचे उद्दिष्टे. आपण विविध नवीन गोष्टी शिकू, जसे की विविध प्राण्यांचे काही अधिवास, अन्न सवयी आणि वैशिष्ट्ये, जलचर प्राणी, वाळवंटातील प्राणी, जंगल आणि गवताळ प्रदेश, हवाई प्राणी आणि बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांमधील अनुकूलन. तिसरा, प्राण्यांमध्ये अन्नासाठी अनुकूलन. चौथं, सभोवतालच्या वातावरणाशी मिसळण्यासाठी अनुकूलन. कीवर्ड्स: स्थलीय, जलचर, मांसाहारी, भक्षक. पॅटाजियम. गादीचे तळवे, पॅडेड पंजे, मजबूत खूर, सरपटणारे, नखाचे बोटे आणि पातळ तळवे, लांब उड्या, छद्मवेश, संकल्पना नकाशा. प्राण्यांमध्ये दिसणाऱ्या विविधतेबद्दल जाणून घेऊया. काही एकपेशी आहेत तर काही बहुपेशी आहेत. काही पृष्ठवंशी आहे तर काही अपृष्ठवंशी आहेत. हे जग विविध प्राण्यांनी भरलेले आहे. जलचर, स्थलीय, उभयचर,
सरपटणारे प्राणी, हवाई इत्यादी. या निरीक्षणांवरून प्रश्न निर्माण होतो, ही महान विविधता कशी अस्तित्वात आली. काश्मीर आणि राजस्थानमधील प्राणी एकाच प्रकारचे आहेत का? तुम्ही दोघांमध्ये काही फरक सांगू शकाल का? सर्व काही तपशीलवार समजून घेण्यापूर्वी तुम्हाला हे तथ्य माहीत असले पाहिजे की प्राणी अशा विशिष्ट वातावरणाशी जुळून घेण्यासाठी अनुकूलनातून जात असतात. तर चला सुरुवात करूया. अनुकूलन म्हणजे काय? अनुकूलन शरीराच्या अवयवामध्ये आणि जीवजंतूच्या वर्तनात हळूहळू बदल होतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळून घेण्यास मदत होते. अशा बदलांना अनुकूलन म्हणतात. ते दीर्घ कालावधीत घडतात. हे अनुकूलन वनस्पती आणि प्राणी दोघांमध्येही दिसून येतात. प्रथम आपण प्राण्यांमधील अनुकूलनावर लक्ष केंद्रित करतो. त्यांच्या अनुकूलनांकडे जाण्यापूर्वी आपण विविध प्राण्यांचे काही अधिवास, अन्नसवयी आणि वैशिष्ट्ये पाहू. आपल्याला सर्व पैलूंमध्ये विविध बदल दिसून येतात, जसे की स्थलीय आणि जलीय प्राण्यांमधील कशेरुकाचे स्पंद, पंख, गिल, शेपटी इत्यादी शरीराचे रचना. स्थलीय प्राण्यांच्या तुलनेत जलीय प्राण्यांची त्वचा आणि शरीराचा आकार बदललेला दिसतो. जलीय प्राण्यांमध्ये अनुकूलन माशांच्या त्वचेवर खवले असतात आणि शरीरावर पंख असतात. त्यांचे शरीर दोन्ही टोकांना स्पिंडलसारखे बारीक होते. मासे नाकाऐवजी गिलने श्वास घेतात. त्यांच्या डोळ्यांना पारदर्शक पापण्या असतात. त्यांच्या शरीरात हवेचे मूत्राशय असतात, जे त्यांना तरंगण्यास मदत करतात. जर आपण बेडूक आणि बदक आणि कासवाच्या शरीराचे निरीक्षण केले तर बेडूक आणि बदकांच्या पायांना जाळीदार बोटे असतात. ते त्यांचे पाय वेल्हेसारखे वापरू शकतात. बदके आणि पाणकोंबड्यासारख्या पक्ष्यांच्या मेणाच्या पंखामधून पाणी वाहते. जाळीदार बोटे, निसरडी गुळगुळीत त्वचा आणि त्रिकोणी डोके बेडकांना पाण्यातून सहज पोहण्यास मदत करते. पाण्यात त्वचेतून श्वास घेण्याची आणि जमिनीवर नाक आणि फुफ्फुसांचा वापर करण्याची क्षमता असल्यामुळे
ते जमिनीवर आणि पाण्यात राहू शकतात. बेडकांच्या पाठीची विशिष्ट रंग त्यांना गवतामध्ये लपण्यास मदत करतात. जंगल आणि गावातील प्रदेशातील प्राण्यांमध्ये अनुकूलन. जंगली कुत्रे, कोल्हे, वाघ आणि सिंह यासारखे मांसाहारी प्राण्यांना जलद धावण्यासाठी आणि त्यांची शिकार पकडण्यासाठी मजबूत पाय असतात. त्यांचे नख असतात आणि त्यांचे कुत्र्यांचे दात तीक्ष्ण आणि टोकदार असतात, जे अन्न फाडण्यास मदत करतात. वाघांचे पंजे पॅडेड असतात. यामुळे ते शांतपणे त्यांच्या शिकाराचा पाठलाग करू शकतात आणि ते सहजपणे पकडू शकतात. भक्षक मांसाहारी प्राण्यांचे डोळे त्यांच्या डोक्याच्या पुढच्या भागात असतात. हे त्यांना लांब अंतरावरून त्याची शिकारी ओळखण्यास मदत करते. शाकाहारी प्राण्यांचे डोळे कपाळीच्या खाली डोकाच्या दोन्ही बाजूला असतात. हे त्यांना विस्तृत कोनदृष्टी देते, जे त्यांना भक्षकापासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यांचे पाय लांब आणि निमुळते आहेत आणि मजबूत खूर आहे, ज्यामुळे ते लांब उडी मारून वेगाने धावू शकतात. त्यांचे लांब आणि मुक्तपणे हलणारे कान लांब अंतरावरून आणि वेगवेगळ्या दिशेने आवाज ऐकू शकतात. हरिण आणि काळवीट यांचे रंग त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात विलीन होतात. त्यांचे दात कठीण वनस्पतीचे पदार्थ चावण्यास मजबूत असतात. वाळवंटातील प्राण्यांमध्ये अनुकूलन. वाळवंटामध्ये प्राण्याची तीव्र कमतरता असते. म्हणूनच वाळवंटातील प्राण्यांना शरीरातून पाणी वायू जाऊ नये म्हणून त्यांची त्वचा जाड असते. त्यांचे पाय लांब असतात आणि त्यांचे तळवे सपाट आणि गादीसारखे असतात. त्वचेच्या घड्या नाकपुड्यांचे संरक्षण करतात. पापण्याचे लांब आणि जाड असतात. वाळवंटातील उंदीर, साप, कोळी आणि सरडे दिवसा खोल बिळात राहतात आणि रात्री सक्रिय असतात. बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांमध्ये अनुकूलन. याक, ध्रुवीय, अस्वल, पांढरा कोल्हा, चांदीचा कोल्हा, डोंगराळ बकरी, सायबेरियन हस्की कुत्रा
आणि हिम बिबट्या यांच्या प्रतिमांची तुलना करा आणि उष्ण कटिबंधीय जंगलातील तत्सम प्राण्यांचे प्रतिमांशी तुलना करा. तुम्हाला काही बदल आढळतील, जसे की पांढरा किंवा चांदीच्या शरीराचा रंग आणि त्वचेवर लांब जाड केस हे बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांचे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही वैशिष्ट्य त्याने बर्फाळ प्रदेशात टिकून राहण्यास मदत करतात. हवाई प्राण्यांमध्ये अनुकूलन. पक्ष्यांचे स्पिंडल आकाराचे शरीर उडताना हवेचा प्रतिकार कमी करते. पोकळ हाडे, पंखांनी झाकलेले शरीर आणि पुढच्या पायांचे पंखामध्ये रूपांतर यामुळे त्यांचे शरीर वजनाने हलके असते आणि उडण्यासाठी अनुकूल असते. ऑर्थोपॉड्समध्ये अनुकूलन. कीटकांचे शरीर वजनाने हलके असते आणि दोन्ही टोकांना निमुळते असते. ते 2 पंखांच्या जोडीने उडू शकतात आणि 6 काठीसारख्या पायांनी चालू शकतात. सस्तन प्राण्यांमध्ये अनुकूलन. वटवाघूळ त्यांचे पुढच्या आणि मागच्या पायामधील त्वचेचे पातळ पट असलेल्या पेटाजियमच्या मदतीने उडू शकतात. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये अनुकूलन. साप आणि गांडूळच्या प्रतिमा पहा. तुम्हाला आढळेल की गांडूळ 2 वेगवेगळ्या समन्यांचू संचाचा वापर करून रेंगाळतो. वर्तुळाकार सप्तायू प्रत्येक भागाभोवती फिरतात आणि रेखांशांचे समायू शरीराच्या लांबीसह चालतात. दुसरीकडे साप जमिनीला पकडण्यासाठी खवले वापरतो. साप कोणत्याही अडथळ्याला किंवा इतर पृष्ठभागावर खडकांना, झाडांना इत्यादींना ढकलून पुढे सरकवतात. घरातील सरडे, बागेतील सरडे आणि मगरीसारखे प्राणी सरपटण्यासाठी त्यांच्या सप्तायूंचा वापर करतात. त्याचप्रमाणे ते त्वचा, पायांचे तळवे, शरीराचे रंग इत्यादी मध्ये अनुकूलन दर्शवतात. घरातील सरडे आणि मॉनिटर सरडे यांच्या पायांची बोटे आणि पातळ तळवे असतात, तर सापांची त्वचा खवलेयुक्त असते. प्राण्यांमध्ये अन्नासाठी अनुकूलन. आपण प्राण्यांचे वर्गीकरण शाकाहारी आणि मांसाहारी असं करू शकतो. खाण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी प्रत्येक श्रेणीमध्ये विशेष अनुकूलन दिसून येत
आपण पोषणविषयक प्रकरणात याबद्दल अधिक तपशीलवार चर्चा केली आहे. खालील प्राण्यांच्या आहार सवयीचे निरीक्षण केल्यानंतर बेडूक, सरडे, गिरगीट सारखे प्राणी त्यांची पातळ लांब काठी जीभ गोळी मारून त्यांचे भक्षक पकडतात. साप उबदार रक्ताचे भक्ष्य खातात. उदाहरणार्थ उंदीर, ससे, पक्षी आणि साप त्यांचे अन्न संपूर्ण गिळतात. फुलपाखरांना एक लांब जीभ असते ज्याला प्रोबोसिस म्हणतात, जी ते पेंढ्यासारखे पिण्यासाठी वळवू शकतात. त्यांच्या पेंढ्यासारख्या तोंडाच्या भागांमुळे फुलपाखरे प्रामुख्याने द्रव आहारापर्यंत मर्यादित असतात. द्रव आहार म्हणजे इतर प्रजातींचे द्रव सेवन करून पोषक तत्त्वे मिळवण्याची प्रक्रिया. मधमाश्या आणि डासांमध्ये ही अन्न सेवनाची शैली दिसून येते. सभोवतालच्या वातावरणाशी मिसळण्यासाठी अनुकूलन. रंगीत फुलपाखरे, सरडे आणि टोळ आपल्याला सहज दिसत नाही, बरोबर? त्याचे रंग त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाशी मिसळतात, म्हणून ते गवत आणि वनस्पतीच्या काही भागांमध्ये, जसे की देठ, पाने, फुले इत्यादीमध्ये लपून बसतात, जे त्यांना जगण्यास, खाण्यास आणि पुनरुत्पादन करण्यास सक्षम करतात. चला विद्यार्थ्यांनो, मला आशा आहे की तुम्हाला विविध अनुकूलांबद्दल बरेच ज्ञान मिळाले असेल आणि धडा आवडला असेल. आतापर्यंत आपण प्राण्यांबद्दल अनुकूलन शिकलो आहोत. आता पुढील व्हिडिओमध्ये वनस्पतींमधले अनुकूलनाबद्दल अधिक जाणून घेऊया. ती चुकवू नका. पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि अधिक मनोरंजक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. बाय मुलांनो, तुमचा दिवस चांगला जावो. सर्वांना शुभेच्छा.